गणित दिलेलं बघा, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम बघा, तुम्ही ऑप्शनवरनं पण जाऊ शकतात. गायी आणि गुराखी विचारलेले, तर गायीचे पाय असतात 4, मग ह्याला 4ने गुणा, आणि गुराख्यांचे पाय असतात 2, ह्या प्रत्येकाला 4 आणि 2ने गुणून बघा किती, कुठलं ऑप्शन मॅच होतं तिथेच तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, तेच तुमचं उत्तर असेल. ही एक शॉर्ट ट्रिक झाली. दुसरी एक पद्धत आहे जी तुम्ही सोडवता, काहीतरी XYZ मानता आणि नंतर सॉल्व्ह करता. आपल्याकडे एक पद्धत आहे जी मी तर सांगतो की सगळ्यांनी वापरावी, ज्याला मिक्सचर ॲलिगेशन पद्धत म्हणतात. तर त्या पद्धतीचा वापर तुम्हाला 10 ते 15 ठिकाणी होणार आहे, म्हणून ही पद्धत आवर्जून शिका. तुम्हाला वाटत असेल की हेच गणित आहे, तर इथेच नाही, तर चूक बरोबर ह्या गणितामध्ये, शेकडेवारीमध्ये, चक्रवाढ व्याज, सरळ व्याजमध्ये अशा प्रकारचे टफ टफ गणित आहे. ॲव्हरेज म्हणजे सरासरी या प्रकारामध्ये, टाईम अँड वर्क अशा 1760 ठिकाणी तुम्हाला इथे ती ट्रिक्स वापरायला मिळते आणि त्याचा कन्सेप्टही क्लिअर होतो. म्हणून ही पद्धत आवर्जून शिका. आणि जर तुम्हाला पद्धत माहिती नव्हती आणि तुम्ही नवीन शिकला असाल तर नक्कीच आवर्जून लाईक आणि हाईप करायला विसरू नका. लाईक केलं की लगेच हाईपचा ऑप्शन येतो, तिथे खाली ऑप्शन हाईप करायचा आहे. तुमच्या अकाउंटमधून काही पैसे कटत नाहीत. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे. एका शेतात काही गायी आणि गुराखी आहे. मी इथे लिहितो की ते काही गायी असतील आणि काही गुराखी असतील. आता मला माहिती नाही काय कोणते किती आहेत. ठीक आहे, गाईला पाय असतात 4. ठीक आहे, गुराख्यांना पाय किती असतात? गुराख्यांना असतं 2. गुराखी म्हणजे माणूसच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, त्यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे, डोक्यांची संख्या 26 आहे. मी असं मानायचं की 26च्या 26 मी जर गायी घेतल्या, 26च्या 26 जर मी गायी घेतल्या तर 26 गुणिला 4 माझे पाय किती होतील, एकूण पाय किती होतील त्या ह्याच्यामध्ये शेतामध्ये, तर संचोक 24, हातचे आले 2, 4 दुनी 8 आणि 2 10, म्हणजे 104 पाय व्हायला पाहिजे. किती पाय व्हायला पाहिजे? गायी जर पूर्णच्या पूर्ण गायी घेतल्या तर 104 पाय व्हायला पाहिजे. पण 26च्या 26 मी जर गुराखी घेतले म्हणजे माणसं घेतले तर यांचे पाय किती व्हायला पाहिजे? 26 गुणिला 2 52 पाय यायला पाहिजे गुराख्यांचे. पण गणितात काय दिलेलं बघा, गणितात काय दिलेलं आहे, गणितात दिलं आहे की या दोघांचं मिश्रण, काही गायी आहेत काही गुराखी आहेत, पण या दोघांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन करतो त्यावेळेस एकूण पाय किती झाले? 98. मग ह्या मिश्रणाच्या पद्धतीमध्ये काय करायचं असतं, फक्त तिरकस वजाबाकी करायची असते. इथे काय येणार आहे? 104 वजा 98, इथे येतील 6 आणि 98 वजा 52, 98 वजा 52 जर मी केला तर इथे किती येणार आहे? 6. हे बघा, तिरकस वजाबाकी म्हणजे काय, तर 104ची वजाबाकी 98, या दोघांची वजाबाकी करा, इथे लिहा. या दोघांची वजाबाकी करा, ती इथे लिहा. आणि नेहमी लक्षात ठेवा काय, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 104 मधून 98 वजा केले, 98 मधून 52 वजा केले, तर इथे 6 येतील, इथे 4 येतील. किती आले? 46 + 6. मग आता हे जे 46 आणि 6 आलंय हे काय आहे एक्झॅक्टली, तर हे गायींच्या संख्या आहेत. गायी एवढ्या आहेत, गुराखी एवढे आहेत. पण याला अजूनही कशाने भाग जाऊ शकतो? 2ने भाग जाऊ शकतो. मग इथे 23 आणि 3 ह्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. गायी 23 असतील तर गुराखी 3 असतील आणि अशा एकूण संख्या असतील 26, जे की 26 आपल्याला ऑलरेडी गणितात दिलेलं आहे की ते किती आहे? 26 आहे. मग त्यांचं मिश्रण किंवा त्यांचं जे प्रकार आहे, म्हणजे गायी असेल 23 तर गुराखी किती असणार आहे? 3. तर ऑप्शन आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, हीच पद्धत शिकली तर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करून, म्हणजे आता तुम्हाला जरी अवघड वाटत आहे पण हे 2-4 ठिकाणी तुम्हाला नक्कीच कामाला येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आवर्जून लाईक आणि हाईप करायचं विसरायचं नाही, कारण की तुम सबसे प्यारे हो, मेरे दुलारे हो. ठीक आहे, जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपचा बेनिफिट असा की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता. आणि मंथली म्हणजे काय, तर तुम्ही एकाच महिन्यात हा माझा कोर्स संपू शकता, म्हणजे 59 रुपयामध्ये. मंथली म्हणजे काय, तर महिन्याला रिन्यू होणारी मेंबरशिप आहे. आणि ह्याच्यामध्ये 85-86+
आपले चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते बघा आवर्जून. तुमचा नक्कीच कन्सेप्ट आणि दोन्ही गोष्टी भन्नाट वाढतील. आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.